शेयर पीडीएफ 10th। तो ठीक है, शुरू करेंगे। पहले ऐसा नहीं था, व्यापारियों की साख बनी हुई थी। यो तौल में चाहे छटांक आधे छटांक कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई जरूरत न थी। आपके रुपये सुरक्षित थे। मुझे याद है, एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से एक पैसे की रेवड़ियां ली थी और पैसे की जगह अटन्नी दे आया था। घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। आशा नहीं थी कि वह अठन्नी लौटाएगा, और लेकिन उसने प्रसन्न चित्त से अठन्नी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेगी। माफ कीजिएगा, सेब ही मिलेंगे। हाँ, दीक्षा वो दे देना। पहले ऐसा नहीं था, व्यापारियों की साख बनी हुई थी। यो थोल में चाहे चंटक आधे चंटक कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई जरूरत न थी। आपको रुपए सुरक्षित थे। मुझे याद है, एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से एक पैसे की रेवाड़ियां ली थी और पैसे की जगह अट्टानी दे आया था। घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। आशा नहीं थी कि वह अट्टानी लौटाएगा, पर लेकिन उसने प्रसन्नचित से अट्टानी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। यहाँ कश्मीर सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। ವೆರಿ ಗುಡ್। ನೀವು ಓದದ್ ಕೇಳಿ ನಾಯಿ ಎಲ್ಲ ಬೊಗಳ್ತಿದ್ದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ। हाँ, ओके। पहले ऐसा नहीं था, ವ್ಯಾಪಾರಿयों की साख बनी हुई थी। पहले ಮೊದಲು ಹೀಗಿಲ್ಲಾಗಿತ್ತು ಅಂತ ಲೇಖಕ। हाँ, ಮೊದಲೆಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಹೀಗಿಲ್ಲಾಗಿತ್ತು। व्यापारियों की एक साख बनी हुई थी। साख मतलब प्रतिष्ठा, मर्यादा। हाँ, साख मतलब प्रतिष्ठा या मर्यादा। हाँ, प्रतिष्ठा अथवा मर्यादा ಅಂತ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। साख एक मर्यादा थी, एक प्रतिष्ठा थी व्यापारी लोगों की। लेकिन आजकल ऐसा नहीं है, जब भी मौका मिले धोखा दे सकते हैं व्यापारी लोग। यो तोल में चाहे छटांक आध छटांक कसले। छटांक मतलब ಒಂದು ಸೇರ್ನಲ್ಲಿ 16 ಭಾಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ। ಒಂದು ಸೇರಲ್ಲಿ 16 ಭಾಗ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ। ಹ, ಚಾಹೆ ತೋಲ್ ಮೇ, ತೂಕದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಂತ। ಹ, ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದ್ರೂ ಮೋಸ ಮಾಡ್ಬೋದು ನೋಡಿ। ಈ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ आपने देखा होगा, ಅಂಗಡಿಯವ್ರು ತೂಕ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಮನೆಗೆ ತಗೊಬಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು 50 ಗ್ರಾಮೋ 25 ಗ್ರಾಮೋ ಕಡಿಮೆ ಇರ್ತಾ ಇದೆ। टेस्ट ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ। हाँ, वैसा तो था, वो तब के जमाने में भी था, वो आज भी है। वही लेखक बताते हैं, तौल में ತೂಕ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ चाहे छटांक या आध छटांक, ಒಂದು छटांक ಅಥವಾ ಅರ್ಧ छटांक ಕಸ್ಲೆನ ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ, ತಾನೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ। वो तो चलता था, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई जरूरत नहीं थी।
अगर आप भूल से तप्पिनिंदा 5 की जगह 5 रुपये के नोट की जगह 10 रुपये के नोट दे आते तो आपको घबराने की जरूरत नहीं थी। घबराना ಗಾಬರಿ ಆಗೋದು जरूरत आवश्यकता ಏನು ನೀವು ಗಾಬರಿ ಆಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। दूसरे दिन अगर आप जाकर पूछेंगे तो वो पैसे वापस मिल सकते थे। कब? पहले के जमाने में। लेकिन अब ऐसा नहीं। देखिए, हाँ, घबराने की कोई जरूरत नहीं थी। आपके रुपये सुरक्षित थे, आपके रुपये सुरक्षित थे और दूसरे दिन आपको वो पैसे मिल सकते थे पहले जमाने में। मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियां ली थी। एक उदाहरण बताते हैं पुराने जमाने के लेखक। देखिए, एक बार लेखक ने क्या किया था, मुहर्रम के मेले में, मेला मतलब जात्रा, मेला मतलब जात्रा, हाँ। एक बार मैंने मुहर्रम के मेले में, मुहर्रम एक त्योहार है। कौन से धर्म का त्योहार है वो? मुहर्रम इस्लाम के, हाँ, इस्लाम धर्म के त्योहार के मेले में मैंने क्या किया था, दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियां ली थी। 1 पैसे ಕೊಟ್ಟು रेवड़ी, रेवड़ी मतलब तिल और चीनी से बना मिठाई, ಎಳ್ಳು ಮತ್ತೆ ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ತಿಂಡಿ ಅಂತ ನಾವು ಎಳ್ಳುಂಡಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬಹುದು। हिंदी में रेवड़ी कहा जाता है। मैंने क्या किया था, एक बार मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियां ली थी और पैसे की जगह अटन्नी दे आया था। 1 पैसा देना था मुझे, लेकिन पैसे देने की जगह मैंने क्या किया था, अटन्नी दे आया था। अटन्नी मतलब 50 पैसे, हाँ, 1 पैसे देना था, मैंने 50 पैसे दिए थे भूल कर। हाँ, घर आकर जब अपनी भूल मालूम हुई, घर आने के बाद मैंने देखा, अरे 1 पैसे देना था, मैंने गलती से 50 पैसे देकर आया। ये भूल मुझे घर आने के बाद मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। मैं दौड़ते दौड़ते उसी दिन उसी दुकानदार के पास गया। आशा नहीं थी कि वह अटन्नी लौटाएगा। 50 पैसे वापस ಕೊಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ ಆಗಿತ್ತು, ಆದ್ರೂ ಒಂದ್ಸಾರಿ ಕೇಳ್ಬಿಡೋಣ ಅಂತ मैंने क्या किया, मैं दौड़ता दौड़ता दुकानदार के पास गया। पर लेकिन उसने प्रसन्न चित्त से अटन्नी लौटा दी। लेकिन देखिए, उसने बड़ी खुशी से, दुकानदार ने बड़ी खुशी से अटन्नी लौटा दी। 50 पैसे ना बहಳ ಖುಷಿಯಿಂದ वापस ಕೊಟ್ಟ। और देखिए, उल्टे मुझसे क्षमा मांगी और फिर क्षमा भी मांगी उसने, ಮತ್ತೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೇಳ್ದ ಅಂತ। लेकिन ತಪ್ಪ್ಯಾರ್ದಿಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಬಂದಿರೋರು, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅಂಗಡಿಯವನು ತಾನೇ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ಬೇಕಿತ್ತಂತ ಹಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ದೆ ಮತ್ತೆ ಕ್ಷಮೆ ಕೂಡ ಕೇಳ್ದ ಅಂತ। प्रसन्न चित्त से, बड़ी खुशी से पैसे लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। लेकिन यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। लेकिन आजकल क्या है, कश्मीरी सेब के नाम से, ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಸಡೆ ಹುಯೆ ಸೇಬ್ ಬೇಚೆ ಜಾತೆ ಹೇ। ಸಡೆ ಹುಯೆ, ಕೊಳೆತು ಹೋಗಿರುವ, ಹಾಳಾಗಿರುವ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ। मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे। मुझे आशा है, मुझे विश्वास है, पाठक मतलब ಓದುಗರು, हाँ, ನಾವು ನೀವೆಲ್ಲ, हाँ, बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे। आंखें बंद करना कಣ್ಣು ಮುಚ್ಚೋದು, ಆಂಕೆ ನ ಬಂದ್ कर लिया करेंगे मतलब ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರಬಹುದು ಅಂತ। ನನ್ನ ಹಾಗೆಲ್ಲ ನೀವು ಮಾಡುವಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ, मुझे विश्वास है। पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें बंद कर लिया नहीं करेंगे। नहीं तो अगर आप भी ऐसा ही करेंगे तो आपको भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। ನಿಮಗೂ ಕೂಡ ಕೊಳೆತ ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳೇ ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಲೇಖಕ। ಇಲ್ಲಿಗೆ ಪಾಠ ಮುಗಿತಾ ಇದೆ। ಒಂದ್ಸಾರಿ ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ನೋಡೋಣ। लेखक का नाम है प्रेमचंद। इनका जन्म 31 जुलाई 1880 में, हाँ, वाराणसी के पास लमही नामक गांव में हुआ था। वाराणसी कहाँ स्थित है?
उत्तर प्रदेश में स्थित है। हाँ, वहां के लमही नामक गांव में इनका जन्म हुआ था। 31 हाँ 31 1880 31 जुलाई को अंदर नाड़े और जन्मदिन हाँ नामक गांव में हुआ था। इनका वास्तविक नाम धनपत राय था। मूल नाम इनका क्या है? धनपत राय। लेकिन लेखक बनने के बाद इनका नाम पड़ा मुंशी प्रेमचंद। वे शिक्षा विभाग में नौकरी करते थे। बचपन में ही प्रेमचंद मातृ प्रेम से वंचित रहे। मतलब मातृ प्रेम से वंचित मतलब इनकी माँ की मृत्यु हो गई होगी, माँ का प्यार इनको बचपन में नहीं मिला। इनका जीवन गरीबी में ही गुजरा। ಇವರ ಜೀವನ ಬಹಳ ಬಡತನದಲ್ಲಿ ಕಳೀತಾ ಇದೆ। ವೇ ಮೆಟ್ರಿಕ್ ತಕ್ ಹಿ ಪढ़ पाए, ಕೇವಲ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಇವರಿಗೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತು ಅಂತ। ये ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥಾಕಾರ थे। ಯಥಾರ್ಥವಾದಿ ನಿಜ ಅಂಶವನ್ನ ಬರೆಯೋದಂತ, ಕೇವಲ ಕಾಲ್ಪನಿಕ ಅಲ್ಲ, ವಾಸ್ತವಿಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಎತ್ತುಕೊಂಡು ಅದರ ಮೇಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆ ಮಾಡುವಂತವರಾಗಿದ್ರು ಅಂತ। और कुछ कलाकार क्या होते हैं, साहित्य का काल्पनिक विषयों को लेकर कहानी लिखते हैं। आपने देखा होगा, आप सीरियल देखते हैं, फिल्म देखते हैं, कुछ कुछ क्या होते हैं काल्पनिक होते हैं, कुछ क्या होते हैं ವಾಸ್ತವಿಕ होते हैं। ವಾಸ್ತವಿಕವಾದ ನಿಜವಾದ ಘಟನೆಗಳನ್ನು ಆಧರಿಸಿ ಕೂಡ ಲೇಖನಗಳು ಬರ್ತವೆ, ಫಿಲ್ಮ್ಗಳು ಬರ್ತವೆ, ಧಾರಾವಾಹಿಗಳು ಬರ್ತವೆ, ಕಾಲ್ಪನಿಕ ಧಾರಾವಾಹಿಗಳು ಬರ್ತವೆ, ಫಿಲ್ಮ್ಗಳು ಬರ್ತವೆ, ಕಥೆಗಳು ಬರ್ತವೆ, ಕಾದಂಬರಿಗಳು ಬರ್ತವೆ। ಈ ಮೊನ್ನೆ ನೀವು ನೋಡಿದ್ರಲ್ವಾ KGF ಅಂತ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ಅಂಶಗಳು ಯಥಾರ್ಥವಾದವು ಅಂದ್ರೆ ನಿಜವಾದವು, ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಕಾಲ್ಪನಿಕ ಆದವುಗಳು। तो ठीक है, आगे जाएंगे। इनकी प्रमुख रचनाएं क्या है? देखिए, गोदान, सेवा सदन, गबन, निर्मला, कर्म भूमि आदि इनके प्रमुख उपन्यास हैं। उपन्यास मतलब कादंबरी। हाँ, ये क्या है? उपन्यास मतलब ಕಾದಂಬರಿ। ಈಗ ಕಾದಂಬರಿ ಓದುವ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ। ಹಾ, ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಟಿವಿ ಮಾಧ್ಯಮ ಬೆಳೀತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಾದಂಬರಿಗಳು ಧಾರಾವಾಹಿಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಜನರು ಧಾರಾವಾಹಿಯನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। हाँ, कादंबरिಯನ್ನು ಓದುವ ಪ್ರವೃತ್ति ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ। लेकिन पहले ऐसा जमाना नहीं था। जब हम कॉलेज जाया करते थे तब उपन्यास हर महीने नए नए उपन्यास आते थे, सभी लोग उन्हें पढ़ लेते थे। हाँ, उपन्यास मतलब कादंबरी। बड़े घर की बेटी, नमक का दरोगा, पंच परमेश्वर, पूस की रात आदि इनकी प्रसिद्ध कहानियां हैं। कहानी मतलब कथेಗಳು। प्रेमचंद की कहानियां मानस सरोवर नाम से संकलित है। ये अंडरलाइन करके रखिए, इनकी जितनी भी कहानियां हैं ये सारी कहानियां मानस सरोवर नामक ಪುಸ್ತಕ ರೂಪ में संकलित है। ಎಲ್ಲ ಕಥೆಗಳನ್ನು ಒಂದರಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವರು ಬರೆದ ಕಥೆಗಳು। उस संग्रह का नाम क्या है? मानसरोवर। तो ठीक है। हाँ, इಲ್ಲಿಗೆ पाठ मुगिता है। लेखक का नाम मुंशी प्रेमचंद है। हाँ, पाठ का संदेश क्या है? कोई बता सकते हैं पाठ का संदेश? कृतिका, पाठ में क्या संदेश है, क्या मूल्य है पाठ में? ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡುವಾಗ ಅತಿ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। वेरी गुड। एक बात है, जब भी हम बाजार में व्यवहार करते हैं तब क्या है, हमें जागृत रहना होगा। एक बात तो ये है। और क्या बात हो सकती है इस पाठ में? क्या मूल्य हो सकता है कुमार? और भी क्या भी संदेश है इस पाठ में कुमार? हाँ कुमार, सर। हाँ ಮತ್ತೆ हाँ ಯಾವುದೇ ಸಾಮಾನು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಿದ್ರು ಅದನ್ನ ನೋಟ್ ತಕೊಳ್ಬೇಕು। हाँ, ये तो है, परखना चाहिए, वो तो है। और क्या भी है? और क्या भी है? ಮತ್ತೇನಾದ್ರೂ ಇದೆಯಾ मनोज? मनोज, मनोज, मेघा, मेघा, ಯಾವ್ದಾದ್ರು ವಸ್ತು ತಗೋಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ತಗೋಬೇಕು।
ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ತಗೋಬೇಕು ಅಂತ, ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಏನು ತಗೋಬಾರ್ದು ಅಂತ. तो ठीक है। और भी एक बात याद रखनी है आपको, सभी दुकानदार धोखेबाज नहीं होते हैं। कभी कभी क्या हो जाता है, ये पाठ पढ़ने के बाद मन में यह बैठ जाता है कि सारे दुकानदार धोखेबाज होते हैं। कभी कभी हो जाता है, पाठ सुनने के बाद, पूरा पाठ सुनने के बाद ऐसी ही सोच आती है, लेकिन ऐसा नहीं है। अंत में भी लेखक ने एक उदाहरण दिया था ईमानदार दुकानदार की। मतलब समाज में धोखेबाज भी होते हैं, ईमानदार भी होते हैं। हाँ, ईमानदार भी होते हैं और धोखेबाज भी होते हैं, लेकिन हमें क्या है, हमेशा ಜಾಗೃತ रहना चाहिए। ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಕಾರರು ಮೋಸಗಾರರು ಅಂತೇನಿಲ್ಲ, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂಗಡಿಕಾರರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ. ಇನ್ನೊಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಲೇಖಕರಲ್ವಾ, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂಗಡಿಕಾರನ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮೋಸದಿಂದ ಹಾಳಾದ ಸೇಬುವನ್ನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದಂತಹ ಅಂಗಡಿಕಾರನ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯವರು ಇರ್ತಾರೆ, ಕೆಟ್ಟವರು ಇರ್ತಾರೆ, लेकिन हमें क्या है, व्यवहार करते वक्त परखना चाहिए, ಅವರನ್ನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ನಾವು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಓಕೆ, ಈ ಪಾಠಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಏನಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ. ಒಂದು, ಈಗ ನೀವು ಈ ಪಾಠದ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು PDF ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನಿಂದ ನೀವು ಒಂದು ಪಕ್ಕಾ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಯ್ತು. ಹೋದ ವರ್ಷದ್ದೇ ಪಟ್ಟಿ ಇದ್ರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಹಾಳೆ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಪಿನ್ ಹೊಡಿರಿ, ಅದ್ರ ಮುಂದೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾನು ಹೊಸ ಪಟ್ಟಿನೇ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೇನೆ, ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳು ಒಂದೇ ಕಡೆ ಇರ್ಲಿ, ಹಳೆ ಪಟ್ಟಿಲಿ ಬರ್ದ್ರೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಸೇರ್ಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ವಿಚಾರ ಇದ್ದವ್ರು ಬೇಕಾದ್ರೆ ಹೊಸ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಬರ್ದಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು, ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು. ನಾನು ಒಂದಿನ ಶಾಲೆಗೆ ಕರಿತೇನೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ, ಆ ದಿನ ಬಂದ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸೈನ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಯ್ತು. ಯಾವುದೋ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ನಾನು ನಂತರ ಈಗ PDF ಹಾಕ್ತೇನೆ ನಮ್ಗೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬರ್ಕೊಂಡು ನಾನು ಹೇಳಿದಾಗ ತಂದು ಸೈನ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಯ್ತು. ಒಂದು, ಇನ್ನೊಂದು, ಚಂದನದ ಎಲ್ಲಾ ಲಿಂಕ್ ಅನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಹಾಕಿದ್ದೇನೆ ನಾನು. ಆ ಲಿಂಕ್ ಅಲ್ಲಿ ಪಾಠವನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಏನು ಗೃಹ ಪಾಠ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ವಾ ಅದನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ಬೇರೆ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಂತರ ನಾನು ಆ ಹಾಳೆಯನ್ನು ಹರ್ಕತೇನೆ, ಅಭ್ಯಾಸದ ಹಾಳೆಗಳು ಅಂತ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತೇನೆ. ಬಟ್ ನೀವು ಬರೆಯುವಾಗ ಆ ಒಂದೇ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಪಾಠದ್ದು ಕೊನೆಯ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡು ಈ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಪಟ್ಟಿಯನ್ನ ಸಹಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಗೋಬರ್ತಾರಲ್ಲ ಅದೇ ದಿನ ತಗೊಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ನಾನು ಅದರಲ್ಲಿರೋ ಹಾಳೆಯನ್ನೆಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತೇನೆ. ಈ ಪಟ್ಟಿ ಮಾತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಹಳೇದು ಯಾವ್ದಾದ್ರು ಪಟ್ಟಿ ಇದ್ರು ನಡೀತದೆ, ಹಳೆ ಯಾವ ಹಾಳೆಗಳಿದ್ರು ನಡೀತದೆ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿಗಿದ್ರಾಯ್ತು. ನಾನು ಬಂದ್ಮೇಲೆ ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿ ನಾನು ಇಟ್ಕೋತೇನೆ. ಇದಿಷ್ಟು ವಿಷಯಗಳು. ಓಕೆ, ಮತ್ತೇನಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಕೇಳಿ ಈ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ. ಪ್ರತೀಕಾ ಏನಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇದೆಯಾ? ದೀಕ್ಷಾ, ವೈಶಾಲಿ, ಸಿಂಧು ದತ್ತು ಮಗಳು, ಏನಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಅದೇನೆ? ಇಲ್ಲ ಸರ್. ಓಕೆ, ನಾನು PDF ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತೇನೆ, ಅದನ್ನ ಕಾಪಿ ಹೊಡೆದು ಬರ್ದ್ರೆ ಆಯ್ತಾ, ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಉತ್ತರ ಏನ್ ಬರೀಕ್ ಹೋಗೋದ್ ಬೇಡ. ಅನುಷಾ ಮಾರಿತಿ ಮಾತಾಡೋದಲ್ಲಪ್ಪ, ಅದು ಯಾನು ಒಟ್ಟು ಜಾಯಿನ್ ಒಂದಾಯ್ತದ ಪಾಪ, ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇಲ್ವಾ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮಿತಾ ಇವತ್ತು ಬಂದಾಳಲ್ಲ ಅವಳು, ನಮ್ ಪವನ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟನೆ. ನಮಿತಾ, ನಮಿತಾ ಹೌದಲ್ವಾ? ಜಿತೇಂದ್ರ ಅವ್ ಬಾಕಿ ಟೈಮ್ಗೆಲ್ಲ ನೆಟ್ಟಿರ್ತದೆ, ಈಗಿರೋದಲ್ಲ ಪಾಪ. ನಮ್ಮ ದರ್ಶನ್ ಮಹಾರಾಜ್ ಮರಿ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಬಂದೇನಾ ದರ್ಶನು? ಒಬ್ರು ಮಾತಾಡಿದಲ್ಲ. ಓಕೆ, ಇವೆಷ್ಟು ಮಾಡ್ಬೇಕಾದ ಕೆಲಸಗಳು. ಇನ್ನೊಂದು, ಇಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಆದ್ರ ಪಾಠಗಳಿದ್ರೆ ನಾನು ಇದೇ ಪಾಠವನ್ನು ಮತ್ತೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿಡ್ತೇನೆ. ಈ ಲಿಂಕ್ ಅನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕ್ಲಿಕ್ ಆಲ್ ಅಂತ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ಬಿಡಿ. ಮತ್ತೆ ಪ್ರತಿ ಸಾರಿ ನಾ ಲಿಂಕ್ ಕಳಿಸ್ಬೇಕಂತಿಲ್ಲ, ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತದ. ಇವತ್ತು ಹಾಕಿಡ್ತೇನೆ, ಎಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಹಾಕೋಬಿಟ್ರೆ ಆಯ್ತು. ಓಕೆ, ಇವೆಷ್ಟು ವಿಚಾರಗಳು. ಓಕೆ, ಈ ಪಾಠವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ತೇನೆ, ಮತ್ತೆ ಹೊಸದಾಗಿ ಜಾಯ್ನ್ ಆಗೋಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಪಾಠ ಸಪ್ರೇಟ್ ಅಷ್ಟೇ ಇರ್ಲಿ ಅಂತ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅಂತ. ಈಗ ಮತ್ತೆ ರೀಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸೋಣ ಈ ಪಾಠವನ್ನು.
ಓಕೆ, ಎರಡನೇ ಪಾರ್ಟಿಗೆ ಮತ್ತೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗೋಣ. ಓಕೆ, ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಿ ಒಂದ್ಸಾರಿ.